एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये. सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे. हे सर्वात महत्वाचं. एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे. ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू लोकांनी फाडलेला आहे. मी नेहमी सांगतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता. आज जेव्हा मराठी माणसाला, हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याच्या लेणं देणं नाहीये, ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून मराठी लोकांनी जेवढे मतदार 15-16 हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं, आता हे पण तर मराठीच होते ना. आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी माणूस आमच्या बाजूला. मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का? पतपेटीतून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीच होतो, आपला अस्सल मराठी आहे. म्हणजे आता थोडी बुरखा ज्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे. मराठी माणसांबरोबर यांची कधी सूर मिळतच नाही. आता हिंदूंबरोबर यांची सूर मिळतच नाही. आता यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबर सूर मिळत आहेत. आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची. तेच अगर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छातीठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता. पण शेवटी मराठी माणूस मुंबईचा असो, आजूबाजूचा, हा सुज्ञ झालेला आहे. ह्यांना कळलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत. आणि म्हणून मराठी माणसांनी, हिंदू लोकांनी त्यांना जागा दाखवून दिलेली आहे.